दोघं पण एकच काय मी घेणार आहोत. नंतर घे नंतर कोणाच चालू केलं नमस्कार, मी अमोल. आपण पाहत आहे दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत शिरूर कासार तहसील इथे काही शेतकरी आलेले आहेत. तर त्यांचं आपण काय समस्या आहे ही जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर ते काय समस्या आहे दादा? जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख. माझ्याबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिनाथ भाऊ खेडकर, फारीमामा खेडकर, साईनाथ भाऊ ढाकणे, ठक्षण तुपे व सर्वच काही शेतकरी बांधव आहेत. काँग्रेसचे भास्कर तात्या. खरं तर हा विषय इतका गंभीर आहे. ही जी ज्वारी आहे ही शिरूर तालुक्यासह अख्ख्या महाराष्ट्राला अशीच चालू आहे. जे राशन दुकानावर जे धान्य येतं 18 पगड जाती धर्मातील गोरगरीब लोकांसाठी, तर ते इतकं निकृष्ट दर्जाचं आहे, ते एवढं खराब आहे. याच्यात आळ्या जाळ्या खडे माती सगळ्या काही गोष्टी आहेत. तर मला एक प्रश्न पडला होता. मी उपजिल्हा प्रमुख यांच्या कानावर हा विषय घातला की बाबा मी ज्यावेळेस स्वतः राशन दुकानावर हे धान्य आणायला गेलो त्यावेळेस खरं तर हे धान्य जर समजा आपण गुराढोराला टाकलं तरी देखील गुरंढोरं सुद्धा याला तोंड लावणार नाहीत. आजही या देशामध्ये खूप गरीब लोक आहेत, खूप निराधार लोक आहेत. त्यांना आज देखील राशन दुकानावरचा जर माल नाही भेटला खायला, गहू तांदूळ हे जर भेटलं नाही तर त्यांची खायची पंचायत होईल. असंख्य लोक आहेत गोरगरीब निराधार लोक ज्यांना कुणाचा आधार नाही असे लोक आहेत. काही माझ्या माता भगिनींना दिसत नाही, काही वयोवृद्ध आहेत. त्यांनी ही कधी धुवायची, हिचं दळण कधी करायचं, एवढ्या मोठ्या आळ्या जाळ्या त्या माता भगिनींनी हिचं दळण कधी करायचं, कधी खायचं, आणि खाल्लं तरी ते 100% आजारी पडते. ना जाणे गोडाऊनला कित्येक दिवसाचं तरी ही ज्वारी भिजलेली आहे. ही ज्वारी पाण्या पावसामध्ये भिजलेली आहे. ही धुतलेली नाही, ही धुवून वाळून चुळून काय उपटून आणलेली नाही. जसंच गोडाऊन मधून काढली तशीच इथल्या अधिकाऱ्यांनी देखील त्या राशन दुकानदारावर डायरेक्ट पाठवून दिली आणि दुकानदारांनी देखील गोरगरिबांना ही डायरेक्ट वितरण केली. तर माझा आदरणीय तहसीलदार साहेबांना एक या अनुदानाने एक मी प्रश्न विचारणार आहे की साहेब, हे खायचं कुणी, किंवा याला अधिकारी खातेन का, याला पुढारी खातेन का, याला नेते मंडळी खातेन का? जे एससी मध्ये बसून लोक जे आदेश देतात ते लोक याला तोंड लावतील का? जरा मला त्यांना प्रश्न विचारायचा, त्यांच्या माध्यमातून या सरकारला प्रश्न विचारायचा आहे. म्हणून आज आम्ही डायरेक्ट ही ज्वारी इथं आणून उपमिलेली आहे आणि ही असंच आळ्या जाळ्याचं घेऊन आम्ही आता डायरेक्ट थेट सवाल तहसीलदार साहेबांना या माध्यमातून विचारणार आहे. दुसरी गोष्ट विषय असा आहे, जर इथून पुढं या शिरूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती करतो मी, जर परत राशन दुकानावर जर समजा तुम्हाला असलं आळ्या जाळ्याचं धान्य आलं तर तुम्ही 100% आमच्याशी संपर्क करा. तुम्ही ज्या ज्या दुकानावरून तुम्हाला खराब धान्य भेटत ते सगळे घेऊन शिरूरला या. 100% आपण या तहसील समोर त्याचं काय करायचं, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने काय करता येईल ते आम्ही 100% करणार आहेत. पण गप गुमान जस काय आपण गुलाम असल्यासारखं
हे असलं धान्य घेऊ नका आणि खाऊ नका. तुमचा कुठलाही प्रश्न असेल, कसलाही प्रश्न असेल तर 100% तो आम्हाला सांगा. आता मी विनंती करतो शिवसेनेचे उपजिल्हा किती दिवसापासून ही परिस्थिती आहे शिरूरमध्ये? हे आता शिरूरला हे धान्य ज्वारी, आतापर्यंत ज्वारी आपल्या कुपनावर आपलं राशन दुकानदार देत नव्हते, वाटप होत नव्हती, आपलं शासन आपला ज्वारी खायला देत नव्हतं. परंतु हे 3 महिने ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून पाठीमागच्या 9व्या-10व्या महिन्यापासून ही ज्वारी आपल्याला कुपनावर वितरित व्हायला लागली. आणि ही ज्वारी एवढी खराब दर्जाची की डुकरं सुद्धा खाणार नाहीत. माणसाचा विषय सोडून द्या, परंतु ही ज्वारी डुकरं सुद्धा खाणार नाहीत. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावा आणि किमान तुम्हाला मायबाप शासनाला जनतेला काय खायला प्यायला तुम्हाला हे द्यायचंय. नुसता उपकार करू नका, तर खाण्याला एक द्या. मी म्हणतो 10 किलो देण्याऐवजी 5 किलो द्या. आम्ही रोज 1 किलो खाण्याऐवजी अर्धा किलोच खाऊ, पण चांगलं द्या, खाण्यासारखं द्या. जिथं डुकरं खाणार नाही ते जर तुम्ही माणसाला खायला चालत असताना तर म्हणजे डुकरापेक्षाही आमची किंमत कमी समजायची. आमच्या म्हणजे माणसाला आता इज्जत राहिलेली नाही असं समजायचं. यानंतर आता आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशासनाकडून याची काही गंभीर दखल घेते आहेत ना? सध्या जे प्रशासन आहे ना आणि जे राज्यकर्ते आहेत हे गेंड्याच्या कातडीचे आहेत. आता जर समजा पाहिलं तर या ठिकाणी ही ज्वारी आहे आणि या ज्वारीमध्ये असणाऱ्या हे आळ्या आहेत, ह्या जाळ्या आहेत. मला असा आहे तुमच्या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की हे आपल्या राज्याचे जे नागरिक अन्न पुरवठा मंत्री आहेत किंवा त्यांना हे खायला द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे खायला द्या, याची चतकुर भाकर नाही. मी म्हणतो यांनी एक तुकडा खाऊन दाखवा कोणत्याही पुढाऱ्याने किंवा कोणत्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्याने. ह्या भाकरीचं, या जर ज्वारीचं जर समजा अशा पद्धतीचं सामान्य लोकांच्या जीवाशी खेळून जर चेष्टापोर चेष्टा चाललेली असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्या इथं कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, बोलायचा कोणाला अधिकार राहिलेला नाही. त्यामुळं या ठिकाणी लोकचळवळी मोडीत काढायचा प्रयत्न चालू आहे. पण कितीही दबाव आणि कितीही लोकचळवळी मोडीत काढायचा प्रयत्न केला तर आमच्यासारखे रस्त्यावरचे सामान्य कार्यकर्ते, लढणारे कार्यकर्ते यांच्या झोटिंगशाहीला कधीही बळी पडणार नाहीत. अशा कृत्याविरुद्ध आम्ही हमेशा आवाज उठवत राहूत. आमची महाविकास आघाडीच्या तर्फे या सर्व म्हणजे स्वस्त धान्य दुकानावर जे धान्य वितरित होतंय याबद्दल जाहीर असा निषेध करतो आणि याच्यातून तरी शासनाने बोध घ्यावा आणि गोरगरीब जनतेला जे काय अन्न पुरवलं जातं की तुम्ही फुकट दिलं म्हणून सांगता, अरे फुकट तर जनतेच्याच पैशातून दिलं जातंय, पण नीटनाटकं जनाला खाण्यासारखे द्या. आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की डुकरं नाहीच खाणार डुकरं याला, इतकी बेकार किती दिवस भिजलेली किती दिवस सडलेली ही ज्वारी आहे. आणि अशा पद्धतीचं जर सामान्य माणसाच्या जीवनाशी पोरखेळ चाललेला असेल तर हे हास्यास्पद आहे, निंदनीय आहे. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करतो. स्वस्त धान्य दुकान यांच्या विरोधात हे सगळे शेतकरी इथं जमलेले आहेत आणि राशन इथं येतं त्यावेळेस तहसील कार्यालयाकडून कोणी अधिकारी वगैरे याची पाहणी न करता हे वितरण होतं का? अधिकारी सध्या इतके चावट झालेत आणि इतके माजलेले बोकडं इथे, पण काय करतात त्याला नाविलाजी. शासन इतकं चुताडे की लाडकी बहीण म्हणतं आणि हे असली ज्वारी देतं. मग लाडकी बहीण कोणती यांची? फक्त मतदानासाठीच लाडकी बहीण आहे का पैसे देऊ? हे जे धान्य दिलं याला तर डुकरंच खाणार नाहीत, पण कुणी सह्या घेत नाही, कुणी अंगठ्या घेत नाहीत, काहीच नाही. सगळा मोकार कारभार चाललेला आहे. तर आमच्या सेनेच्या वतीने, काँग्रेसच्या वतीने, राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही एक भव्य मोर्चा काढणार, याचा निषेध करणार. आणि मी 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपले. याच्या अगोदर असा काही प्रकार घडलेला आहे का? याच्या अगोदर असेच निकृष्ट दर्जाचे धान्य या स्वस्त धान्य दुकानावर मिळत असून कमीत कमी उच्च दर्जाचं असं धान्य त्यांनी कमीत कमी जास्तीत जास्त न देता आलं तर कमीत कमी द्यावं अशी मी शिवसेनेच्या वतीनं त्यांना मागणी करतो. धान्य जरी थोडं दिलं तरी ते चांगल्या दर्जाचं यावं, काय बोलतो? ह्या विषय असं आहे की जे आपलं अन्न पुरवठा हे आपलं तालुक्याचं जे आहे वितरण, ह्याच्यामध्ये ना भरपूर मोठा घोळ चालू आहे सध्या. आणि ह्याच्यावर देखरेखीला माणसं वगैरे सगळे आहेत, अधिकारी वगैरे सगळे आहेत. पण असं आहे कुणी बघत नाही त्याच्याकडे, कुणी तिथं जाऊन असं म्हणजे चेक करत नाही. आता ही जी ज्वारी ह्याच्याकडे बघू सुद्धा वाटत नाही, हे खायला द्यायची बरोबर. हे आत्ता माझं आहे ना, आपले तहसीलदार साहेब आहे किंवा आपले अन्न पुरवठ्याचे अधिकारी, त्यांना एकच म्हणणं आहे की बाबा ही एकदा दळा आणि स्वतःच्या घरी जाऊन खा आणि स्वतःच्या लेकरा बाळाला हे खाऊ घाला.
बरोबर आहे ना? खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथं शेतकरी पिकवतो, शेतकरीच सर्व देशाला पोषतो आणि शेतकऱ्यांनी इकडून चांगल्या पद्धतीने हे धान्य पिकवून वर विकल्यानंतर परत पाठीमागं शेतकऱ्याला ज्यावेळी स्वस्त धान्य दुकानातून शेतकऱ्यासाठी येतं, तर ते अशा प्रकारचं धान्य आपण पाहत आहात. हे कुपनावरती इथं येत आहे, स्वस्त धान्य दुकानावरती आहे आणि प्रत्येकच गावात ही समस्या होत आहे. तरी हे सर्व ग्रामस्थ हे वैतागलेले आहेत या कुपनासाठी, या धान्यासाठी. आणि तहसीलदार साहेब असतील किंवा कोणी पण शासकीय कर्मचारी असेल किंवा शासकीय पुढारी असेल, हे धान्य खाऊ शकतो का, असा हा सर्वांचा इथं प्रश्न आहे. नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, महाराष्ट्र राज्य.